अक्रॉस आणि चांगलं बोलून काहीतरी थाप मारून त्यांना पचेल अशी तो नकाशा तुम्ही कच्चा तिथे बनवा आणि घरी येऊन तो फायनल करा. नकाशा आपल्याला आर्टिस्टिक बनवता आला पाहिजे. किती फूट रुंदीचा रस्ता आहे, तिथं जर टेप काढून तुम्ही मोजायला लागलात, प्रवीण दादा त्या बाजूला धरा, मी या बाजूला धरतो, तो तर मार पडून आपण मग टोकी फुटतील आपली. तेव्हा आपण अंदाजाने करायचं की या हॉलची रुंदी जी आहे ती 20-22 फूट आहे, या हॉलची लांबी जी आहे ती 35-40 फूट आहे. कॉम्प्रिहेन्शनने कळलं पाहिजे, टेप लावून बघायची गरजच नाही आणि पंचनाम्यात लिहिलेलंच आहे किती फूट आहे ते. सो स्पॉट पंचनामा, ॲज आय वॉज टेलिंग यू, स्पॉट व्हिजिट करणे अत्यंत आवश्यक आहे. इतर अनेक पंचनामे असतात बघा, त्याच्यामध्ये आरोपीच्या अटकेचा पंचनामा असतो, एनजीओच्या कपड्याचा पंचनामा असतो, मृतक माणसाच्या कपड्यांचा पंचनामा असतो, त्याच्यानंतर 27 खालचे, आता 23 खालचे BNSS 23 प्रमाणे आता 23 झाला तो सेक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये आरोपी कन्फेशन देतो आणि जागा दाखवतो ज्या ठिकाणी ती वस्तू त्याने लपवली. मग ते हत्यार असेल, ते दागिने असतील, ते डॉक्युमेंट्स असतील, ते स्टॅम्प्स असतील, काय कोरे कागद असतील, व्हॉट एव्हर दॅट इज कन्सर्न, one incriminating thing in that crime that is concealed by him which he alone knows आणि इतर कुणालाच माहिती नाही, ती पोलिसांना माहिती नाही, त्याच्या आई वडिलांना माहिती नाही, त्याने ती त्या ठिकाणी लपवली, तो ती जागा दाखवतो. त्याची लिमिट्स तुम्हाला माहिती आहेत ना. 27चं लिमिट जे आहे ते फक्त त्या रिलेटेड टू डिस्कवरी ऑफ प्लेस वेअर इन्क्रिमिनेटिंग ऑब्जेक्ट इज केप्ट, कन्सील्ड म्हणूया, ज्या ठिकाणी ती वस्तू लपवली तेवढ्या पुरतच मर्यादित आहे. काय होतं, पोलीस लिहिताना काय लिहितात, मी गजानन चव्हाण, वय धंदा पत्ता आलं, मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक हत्याराने कुऱ्हाडीने आमच्या गावातनं अमुक अमुक याच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्याचा खून केला आहे. हे ऍडमिसिबल आहे का? आहे. अॅक्यूज कन्फेशन. प्रवीण महाजन गेला आणि तो म्हणतो वरळी पोलीस स्टेशनला की मी माझा भाऊ प्रमोद महाजन साहेब यांचा खून करून आलो. हे बघा पिस्तूल. नॉट ऍडमिसिबल बिकॉज इट इज अ कन्फेशन बिफोर पोलीस हिट बाय सेक्शन 26 and 25. आता हे ऍडमिसिबल होईल का? हे पण ऍडमिसिबल नाही. एक वाक्य त्याच्यामध्ये आलं पाहिजे की या गुन्ह्यातील कुऱ्हाड ज्या ठिकाणी मी लपवली तो लपवण्याचा भाग याला ऍट्रिब्यूट झाला पाहिजे, तो ऍडमिसिबल आहे. ती कुऱ्हाड, ती जागा मी दाखवतो, माझ्यासोबत चला. ते पोलीस जे कुऱ्हाड लिहून घेतात, बऱ्याच वेळेला अनेक जजेस, सरकारी वकील तर फूस मारतातच. काय सांगितलं त्याने तुमच्या समोर आरोपीने? तर त्याने सांगितलं मी गजानन चव्हाण अमुक 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 झालं, कुऱ्हाडीने डोक्यात मारून त्याचा खून केला आहे. साहेब पण ब्लाइंडली लिहून घेतात. लॉ इज सेटल्ड ऑन दिस पॉइंट. द जज इज सपोज टू रेकॉर्ड ओनली ऍडमिसिबल एव्हिडन्स. जो एव्हिडन्स मुळातच इनऍडमिसिबल आहे, जो अग्राह्य आहे, जो स्वीकारता येणार नाही, that cannot be recorded and time of the valuable time of the court can be wasted. तेव्हा जज जेव्हा म्हणत असतील की आपण आर्ग्युमेंटच्या वेळेला बघूया, त्यांना सिन्सिअरली रिस्पेक्टफुली सांगा की साहेब म्हणा हे तुम्हाला रेकॉर्ड करता येणार नाही बिकॉज दिस इज इनऍडमिसिबल एव्हिडन्स. मग ते म्हणतील काय कुठे आहे दाखवा जजमेंट. मी माझ्या अनेक केसेस मध्ये ते जजमेंटचं एक पॉइंट ठेवून दिलेलं आहे की आरोपीचं जे कन्फेशन आहे मी गुन्हा केला, अमुक हत्याराने केला आणि अमुकला ठार मारला, अमुकला जखमी केला, त्याच्या मानेवर वार केला, हे ऍडमिसिबल नाही. इवन 27 सेक्शन खाली, आताच्या 23 सेक्शन खाली जे ऍडमिसिबल नाही ते रेकॉर्ड करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ते जे म्हणतात ना एका वेळेला आर्ग्युमेंटच्या वेळेला बघू, आणि मग जजमेंट मध्ये आपल्याला दिसतं की अॅक्युज्ड हॅज फेअरली कन्फेस that he has committed offense. चला ठोका द्या.
जे ऍडमिसिबल नाही ते रेकॉर्डवर घेता येणार नाही. म्हणून 27चा पंचनामा जो आहे, हेगडे साहेब अतिशय चांगली प्रवीणता उदाहरण द्यायचे की काय शोधतो तो, व्हॉट ही डिस्कवर्स, व्हॉट इज कन्सिल्ड बाय हिम, त्याने जे लपवले तेच तो शोधतो. मग ते काही असेल, जी गुन्ह्याशी संबंधित वस्तू आहे, हत्यार असेल, कागद असेल, स्टॅम्प पेपर असेल, स्टॅम्प असेल, वगैरे वगैरे सांगितलं मला. तर हा जो 27चा पंचनामा आहे त्याच्याबद्दल एक महत्वाची केस अशी आहे, 10 महत्वाच्या केसेस आहेत काहीतरी, की डिस्कवरी फ्रॉम ओपन प्लेस 27 सेक्शन खाली, आता 23 सेक्शन खाली डिस्कवरी जी आहे ती तो शोधून काढतो असं म्हटलं जातं अमुक जागेवरून. ही जो ओपन प्लेस वरून झालेली असेल, that is not a good discovery and conviction cannot be based on such discovery. लपवली म्हणजे काय? लपवली असेल तर ती त्याला माहिती असली पाहिजे, आणि लपवली असेल तर इतरांना माहिती नाही असता कामा. तो काय म्हणतो, रस्त्याच्या बाजूला गटार आहे, तिथं मी ते बंदूक टाकलेली आहे. अरे गटारात 8 दिवस बंदूक पडून राहील का? तुला 8 दिवसांनी अटक केलाय, पळून गेला होता शिर्डीला. सगळे तिकडेच जातात बाबांना भेटायला. आता 7व्या दिवशी 6व्या दिवशी त्याला पकडला, 7व्या दिवशी त्याने कन्फेशन दिलं आणि त्याने काढून दिलं ते हत्यार. बंदूक कशी जाईल? गटार रोज साफ होतात, नगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करतात. बरं, आपल्याकडे गटार उघडी आहेत की माणसं बघतायत, रस्त्यावरून जाणारे लोक खूप आहेत. आता मी एका देशात गेलो होतो, कझाकस्तान. तिथली संविधान असं म्हणते की वी आर सेक्युलर कंट्री. मग विचारलं इथे कुठल्या धर्माचे जातीचे लोक, तर 97% ऑफ मुस्लिम्स आर देअर, इस्लामिक पीपल. सर्व मशिदींचं त्यांनी मॉन्युमेंट्स करून ठेवल्या. यू कॅन कम, यू कॅन विजिट, एव्हरी रिलीजन कॅन कम. आणि गावात कुठेतरी 2 मशिदी आम्हाला दिसल्या. सेक्युलर कंट्रीमध्ये आणि रस्त्यावर एकही माणूस नाही. जो माणूस निघाला घराच्या बाहेर तो त्याच्या गाडीमधून निघाला, कार मधूनच निघाला. आमची जी गाईड होती ती सकाळी कार घेऊन यायची 8 वाजता, त्या कारला लॉक करायची आणि आमच्या कारमध्ये येऊन बसायची. आमची मोठी होती कार, टोयोटाची 14 सीटर. आपल्याकडे तोटा नाहीये माणसांना. रात्री 2 वाजता सुद्धा रस्त्यावर माणसं असतात आणि ती रायफल पडून राहील का तिथे? तर ही खोटी रिकव्हरी होऊ शकते. एक मर्डर केस मध्ये